चिक्कूचं झाड, चिक्कूचं झाड, चिक्कू लागलेले आहेत. हा, लिंबू लागलेत गाईस. मित्रांनो, लिंबू दिसतील का तुम्हाला? अहो काय इथं लिंबू लागलेले आहेत ह्याच्यावर. मॉर्निंग गाईस, मित्रांनो. काय बी इथं वारा खूपच जास्त मारत आहे. थोडं जोरानं बोलावं लागेल कारण की माझा आवाज येत नाही बरोबर. तर आज आहे स्वातंत्र्य दिवस, यानी इंडिपेंडन्स डे आहे इथं. तर हा आहे त्यांचं शेत. हाय माझ्या मागे दिसताना तुम्हाला, हा आहे त्यांची आंब्याची बाग आहेत. ह्या साईडला आहे सोयाबीन. बघा ना, सोयाबीन आणि आंब्याची बाग आहेत. आणि तिथं लिंबूचे झाड आहेत, चिक्कूचे झाड आहेत आणि वारा खूप जास्त सुटत आहे. माझा आवाज पण येत नाही बरोबर, तर एवढं जोरानं बोललो मी. आणि रिक्वेस्ट एवढीशी आहे की मी दर व्हिडिओ मध्ये बोलतोय की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. तरी काही लोक व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत नाही आणि काही लोक सबस्क्राईब करत नाही. तर भाई माझी रिक्वेस्ट आहे, मी पण मेहनत करतो, माझी पण थोडी कळकळी आहे. कळकळी म्हणजे नम्र विनंती आहे की सबस्क्राईब करा. तुमच्या एक सपोर्टनं मी पुढे जात असेल तर मी मनापासून म्हणजे मनापासून आभार आहे तुमचं. भाई असं करू नका की हे लहान क्रिएटर आहे की त्याचे व्हिडिओ काय बघावे ना, व्हिडिओ बरोबर करत नाही. जेव्हा तुम्ही मला सपोर्ट करेल तेव्हाच मी व्हिडिओ बरोबर, म्हणजे मला थोडा एक्सपिरियन्स भेटेल की लोक मला माझे व्हिडिओ बी बघतात आणि लोक मला सपोर्ट बी करतात. म्हणजे अजून माझ्या मनामध्ये असं इच्छा होईल की व्हिडिओ जास्तीत जास्त काढावं, कारण की लोक मला सबस्क्राईब करतात, बघतात. हा, तसं आहे. आता फोन धरून माझा हात दुखायला लागले, तरी हा हात असं धरून मी व्लॉग शूट करतो. तरी माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे भाई, दुसरी काय नाही बघा. मी एवढं म्हणजे मेहनत करतो, मला बी वाटते असं मी छोटे क्रिएटर म्हणजे बारक्या क्रिएटरचे व्हिडिओ जर आले माझ्या फील्ड मध्ये तर मी स्क्रोल करते. नंतर मला विचार येते की अरे भाई व्हिडिओ आपण पण करता, आपले पण व्हिडिओ असं लोक स्किप करत असेल, भाई लई बेकार वाटते. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की भाई सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एक सबस्क्राईब लाईक न मला मोटिवेशन भेटेल आणि मला म्हणजे असं वाटेल की व्हिडिओ करायचं चालू ठेवावं. मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ करतो लई दिवसापासून, 1-2 वर्षापासून व्हिडिओ करतो. तरी बी मी म्हणजे व्हिडिओ म्हणजे असं बंद केलो चालू केलो, बंद केलो चालू केलो, बंद केलो चालू केलो, अजून चालू केलो, असं झालंय माझं आता. आणि माझं म्हणजे बंद करून चालू करून म्हणजे असं एक विचार आला, खूप मोठा विचार आला, म्हणून मी नंतर चालू केलं. हा माझा विचार मी तुम्हाला सांगेल, केव्हा सांगेल माझा विचार, की माझा विचार जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर होईल तेव्हा तुम्हाला माझा हा विचार सांगेल. हा विचार ऐकून तुम्ही पण ब्लॉगिंग शूट कराल, जे तुमच्या मनात काम आहे ते शूट कराल. आणि तुम्ही असं तुम्ही असं बघू नका की हा काय बडबडतोय. नाही भाई, तसं नाही. मी माझ्या मनातली गोष्ट सांगतोय. आणि ब्लॉगिंग म्हणजे असं लोक फिरायला जातात, ते करतात, जे तुम्हाला आवडते ते बघता तुम्ही. पण माझं कसं माहितीये का, नाही तर फिरायसारखं प्लेस नाही आणि काय नाही. तर फिरायसारखं म्हणजे हा बागायत आहे आणि ह्या साईडला म्हणजे हे काय सोयाबीनचे हे काय शेत आहे, सोयाबीनचं शेत आहे, तिकडे पण सोयाबीनचं शेत आहे. मला तर हे जास्त खूप आवडते, म्हणजे लईच खूप जास्त आवडते. हाच माझं एकदम म्हणजे मी फिरायसारखं आल्या म्हणे वाटते. बघा ना, पूर्ण हिरवगार आहे, एकदम मस्त वारा मारते. फिरायला गेलंस का पैसे लागतात. हा आपलं स्वतःच शेत आहे. पावसाळ्यामध्ये एवढं नंबर एक असते ना गावाकडचं वातावरण, लईच म्हणजे लईच एवढं डेंजर वातावरण. आणि हा वातावरण तर मला खूपच जास्त आवडते. हा वातावरण बघण्यासाठी मी आमच्या म्हणजे लातूरला राहतो ना मी कॉलेज मधून असं सुट्ट्याच्या नावामध्ये गावाकडे येतो. आणि लोक काय म्हणतात, काय तुझ्या घडी घडी गाव. मला करमत नाही बाई तिथं सिटी म्हणजे असं बोरिंग प्लेस वाटते मला, लई म्हणजे लई. आता इथं खूप काही जास्त बोललोय मी. तर पुढचं बी असं आता ताला मावशीच्या शेतामध्ये घर बी त्यांचं इथंच आहे. तर हा जर झालं ना तर मी घरी जाऊन ब्लॉग शूट करेल. बघू जर घरी जाल. आणि माझ्या ब्लॉगिंगचा अंत कधी होत नसते. माझं ब्लॉगिंग कसं आहे माहितीये का, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की आता घरी जाऊन ब्लॉग करेल, मी करतोय की नाही मलाच माहित नाही, आणि इथंच व्हिडिओ खतम होते. मी असं म्हणत नाही की बाय बाय गाईज, कधी तर म्हणतो बघ, कधी तर ज्याला मला जर टाइम भेटला आणि व्हिडिओ खतम करायचा आहे तर बाय गाईज, उद्या भेटू.
असं म्हणलो तर ते म्हणजे टाइम भेटलास असं म्हणतो, नाहीतर माझा व्हिडिओ तिथंच खतम होईल. दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ लगेच चालू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणत नाही की हाय गाईस वेलकम टू माय ब्लॉग, तर ब्लॉग मेरा खतम हो चुका आहे असं म्हणत नाही. तिथूनच स्टार्ट करायचं रिकरेक्ट. हा माझ्या मनामधली तुम्हाला सर्व सांगले. तर तुम्ही अजून एक रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब लाईक प्लीज, माय छोटीशी रिक्वेस्ट गाईस. तर व्हिडिओ मध्ये मी खूपच जास्त काही लांब बोललोय. तरी आता तुम्हाला दाखवतो की हे काय हे झाड म्हणजे लिंबूची झाड, याच्यावर काय लिंबू फिंबू लागत नाही. लागतात पण आता लागलेलं नाही. तर तुम्हाला म्हणलं थोडं हे बी दाखवा की तुमचं एंटरटेनमेंट होईल. की तुम्हाला वाटेल की हे कसुरी ती बोलत चालले. तर हा चिक्कूचं झाड, चिक्कू लागलेले आहेत. छोटे छोटे चिक्कू लागलेले आहेत इथं पण. हो का, हा चिक्कूचं झाड, हा निंबूच्या झाडावर काय, हा लिंबू लागलेत गाईस मित्रांनो. लिंबू दिसतील का तुम्हाला? अहो का इथं लिंबू लागलेले आहेत ह्याच्यावर. हे झाड बी काय वाया गेले नाही, पावसाळ्यामध्ये पण ह्याला लिंबू लागलेले आहेत. आणि चिकूला तर चिकू लागतच आहे आता. ह्या चिकू लागलेत. आणि इथं मेन गोष्ट तर अजून इथे एक जामचं झाड. हे झाड बी काय वाया गेले नाही बरं का. तर ह्याच्यावर बी लागत आहे बारकी बारकी फळ. बघा बघा इथं बघा इथं ह्याच्यावर बारकी बारकी फळं लागतात. हे बघा. आणि इथं लिंबू का, इथं लिंबू आहे. हे म्हणजे ह्याच्यावर बी लागत आहेत बरं का. इथं मध्ये लागत आहेत. आणि आंब्याचे झाड एवढं पावसाळ्यामध्ये काय लागत नाही. उन्हाळ्यामध्ये त्यांनी भरपूर आंबा देतील गाईस. भरपूर आंबा, त्याच्यावर भरपूर आंबा लागेल. हा करंजीचं झाड. आणि तिकडे एक शेत, तिकडे असं धुंदळ दिसते, तिथे एक शेत आहे. मित्रांनो आता पडत आहे पाऊस. हा बघा उन्हाचा पाऊस आहे. इकडं पण पडत आहे, इकडे पण पडत आहे. आमची बॉडी स्टील बॉडी. माय मम्मी स्लीपिंग and my duty is complete करिंग and I am देखिंग is पाणी पडिंग व्यू देखिंग व्हेरी गुड व्यू होईंग. व्यू मस्त आहे तुला. तर भेटू तुम्हाला एक नवीन ब्लॉग मध्ये.